दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो 2 दिवसासाठी, आणि ते सेमिनार बाहेरगावी होतं. आणि ते जागा सुंदर होती, समुद्रकिनारी होती. आणि त्या ठिकाणी आमचे जे प्रशिक्षक होते त्यांनी एक दिवस एक सेशन घेतलं. त्यांनी सांगितलं, तुम्ही सर्वजण एकटे एकटे समुद्राच्या काठी जा, बाजूच्या झाडांमध्ये जा किंवा इतर ठिकाणी जा, कुठेही जा, आणि कुठल्या तरी 4 वस्तू तुम्ही शोधा. मग ते दगड असेल किंवा शंख असेल किंवा एखादी झाडाची फांदी असेल किंवा काहीतरी ते लहान, तुम्ही ते शोधा. आणि येऊन तुम्ही हे सांगायचं आहे की ह्यामध्ये आम्हाला देव दिसला का, आम्हाला ह्या वस्तूमध्ये देव असल्याची जाणीव झाली का, आणि ही जाणीव झाल्यानंतर ती वस्तू आम्हाला काय सांगते देवाबद्दल. आणि प्रत्येकाने आपापल्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे किंवा विचार जसा केला तसं त्यांनी सांगितलं की ह्या शंखामधून मला देव असल्याची जाणीव कशा प्रकारे झाली, हे जे अद्भुत सर्व काही निर्माण केलेलं आहे ते कसं काय देवाने निर्माण केलं, देव किती मोठा आहे, अशी जाणीव त्याद्वारे मला झाली. आणि प्रत्येकाने आपापल्या अनुभव सांगितला, आपल्या मनामध्ये काय आहे तसं सांगितलं. परमेश्वर असल्याची जाणीव प्रत्येकाला झाली. नव्या करारामध्ये ज्यावेळेस आपण बघतो, बघा योहान शुभवर्तमान ह्याचा 21वा अध्याय, गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 21, ह्यामध्ये येशू शिष्यांना दर्शन देतो. येशू किनाऱ्यावर उभा होता आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुमच्याजवळ काय खायला आहे का, आणि शिष्यांनी सांगितलं नाही. मग येशूने सांगितलं, तुमची जाळी जी आहे ही उजव्या बाजूला टाका. आणि उजव्या बाजूला टाकल्यानंतर त्यामध्ये इतका मोठा माशांचा घोळका आला, त्यामध्ये त्यांना जाळी ओढता येईना. आणि मग योहान जो होता त्यांनी सांगितलं की प्रभू आहे. त्यांनी त्या ठिकाणी योहानाला जाणीव झाली की प्रभू आहे, येशू आहे. थोमाने सुद्धा बघा कोणाचं ऐकलं नव्हतं, परंतु ज्यावेळेस येशू समोर आला त्यावेळेस येशूने त्याला सांगितलं की ह्या हाताच्या व्रणामध्ये तू बोट घाल, कुशीत हात घाल. आणि मग थोमाने म्हटलं, माझा प्रभू माझा देव. येशू असल्याची जाणीव त्याला त्या ठिकाणी झाली. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला येशूची जाणीव होते आहे का? कुठलीही परिस्थिती असो, कुठलाही प्रसंग असो जीवनाचा, कुठलंही आमचं काम असो, येशूची जाणीव आम्हाला होते का? येशूला आम्ही ओळखण्याचा त्यामधून प्रयत्न करतो का? विश्वासाच्या नजरेने देवाला ओळखा आणि त्याचे काम ओळखण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन, गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 20 and verse 28. थोमा त्याला म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.